काय सांगणार यावेळी तालुक्यातल्या किनगाव गावामध्ये एक धक्कादायक घटना झाली आहे. एका अंध पतीने आपल्या आईच्या सोबतीने त्याच्या पत्नीला आणि अंध मुलाला विहिरीत ढकलून दिले. काय घटनेच्या काय संदर्भात काय गुन्हा दाखल झाला? काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे. त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील वय 26 वर्ष, जी की 70% ब्लाइंड आहे. हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाहीये. हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं. या घटनेमध्ये तिच्या सोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे. तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3-5 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते. या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता. त्या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे. या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे. पुढील चौकशी सुरू आहे.